Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study the TCS provisions on the sale of goods and services by the different e-commerce operators. We know that at present in India, different e-commerce operators like Amazon, like Flipkart, like Snapdeal, like Home Shop 18, different e-commerce operators sells goods through their platform. आजच्या या जगामध्ये आपण ज्या वस्तू खरेदी करतो, आपण जे काही ट्रॅडिशनल मेथड होती, आपण मार्केटमध्ये जाऊन शॉपमध्ये जाऊन वस्तू खरेदी करतोच, त्याचबरोबर नंबर ऑफ पीपल राईट नाव नंबर ऑफ पीपल purchases different types of goods from the online platforms like Amazon, Flipkart, Snapdeal, Home Shop 18, etc. etc. Now question is, when such e-commerce operators sells the goods, then how TCS is collected and how it is submitted to the central government, that we are going to study in the present lecture. Okay, ज्या वेळेला एखादा दुकानदार एखाद्या कस्टमरला वस्तू विकतो, तेव्हा वस्तू विकत असताना तो त्या कस्टमरकडून टॅक्स गोळा करतो आणि तो टॅक्स तो गव्हर्नमेंटला जमा करतो. In the previous lecture, we studied that whenever any seller sells the goods to the customer, he collects, it is the responsibility of the seller to collect the tax from the customer, and the collected tax has to be deposited to the central government. ज्या वेळेला एखादा सेलर, आपण एक्झाम्पल घेऊया की फॉर एक्झाम्पल सपोज अ पर्सन ओन्स ए पर्टिक्युलर शोरूम. ओके, इन दॅट पर्टिक्युलर शोरूम ही सेल्स डिफरंट टाईप्स ऑफ व्हेकल्स. त्या शोरूममधून तो वेगवेगळ्या प्रकारच्या व्हेकल्स ह्या कस्टमरला जर विकत असेल, तर कस्टमरला ज्या वेळेला तो व्हेकल विकतो, ओके, आणि त्या व्हेकलची अमाऊंट ही जर 10 लाखापेक्षा जास्त असेल, तर त्या अमाऊंटवरती 1% TCS हा टॅक्स हा आकारला जातो आणि कस्टमरकडून तो वसूल केला जातो. अँड दिस कलेक्टेड टॅक्स इज डिपॉझिटेड विथ द सेंट्रल गव्हर्नमेंट. ओके, ज्या महिन्यामध्ये हा टॅक्स वसूल केलेला आहे, आकारलेला आहे, कलेक्ट केलेला आहे, गोळा केलेला आहे, त्या महिना संपल्यानंतर पुढच्या आठवड्याभरामध्ये 7 दिवसामध्ये तो टॅक्स हा आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटला जमा करावा लागतो. This is in case of a traditional sale of goods. But nowadays many people, number of people purchases different types of goods from the online platform. Okay, nowadays different types of online platforms are available. Okay, we know few platforms only like Amazon, Flipkart, Snapdeal, Home Shop 18, Myntra.com, etc. etc. Number of online platforms are available, and many people, number of people purchases different types of goods from such platforms. वेगवेगळ्या या प्लॅटफॉर्मवरून आपण वेगवेगळ्या या वस्तू खरेदी करतो. मग या ज्या वस्तू खरेदी केल्या जातात ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून, त्याच्यावरती TCS कशा पद्धतीने आकारला जातो, किंवा GST जो कायदा आहे, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, या GST प्रणालीमध्ये हा TCS कशा पद्धतीनं आपण आकारला जातो, हे आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट विथ दिस लेक्चर. TCS मेकॅनिझम अंडर GST. हा जो GST कायदा आहे, 2017 साली हा कायदा इम्प्लिमेंट झाला. या GST कायद्यामध्ये TCSच्या प्रोव्हिजन्स काय आहेत, तर बघा काय सांगितले, टॅक्स कलेक्शन ॲट सोर्स हॅज सिमिलॅरिटीज विथ द TDS. ओके, त्यामध्ये आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलं, देअर आर सर्टन डिफरन्शियल पॉईंट्स बट इट इज मोर ऑर लेस सिमिलर विथ इच अदर. काय सांगितलं बघा, ॲज वेल ॲज हॅज डिस्टिंक्टिव्ह फीचर्स ऑल्सो. काही त्याचे जे ऑब्जेक्टिव्ज आहेत, फीचर्स आहेत, हे सुद्धा सेम आहेत. काही त्यामध्ये दोन्हीत फरक आहे, दोन्हीही हे काय सेम नाही आहेत, बट देअर आर सर्टन सिमिलर पॉईंट्स इन TDS अँड TCS. TDS म्हणजे काय बघा, TDS रेफर्स टू टॅक्स विच इज डिडक्टेड वेन रेसिपिएंट ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस मेक्स सम पेमेंट अंडर अ कॉन्ट्रॅक्ट. ओके, ज्या वेळेला पेमेंट केलं जातं एखाद्या कॉन्ट्रॅक्टचं, आपण ते प्रोफेशनल फीचं पेमेंट बघितलं, एखाद्या कॉन्ट्रॅक्टचं पेमेंट पाहिलं, ज्या वेळेला पेमेंट केलं जातं किंवा सॅलरीचं पेमेंट असेल, पेमेंट करताना हा टॅक्स वजा केला जातो. ओके, TDS इज डिडक्टेड ॲट द टाईम ऑफ मेकिंग अ पेमेंट. When a company pays salary, it is a payment. When we pay to any professional person, it is a payment. When we pay any money
ओके, वेन वी पे एनी मनी टू अ स्पेसिफिक पर्सन, ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीला पेमेंट करत असतो. TDS हा कशावरती आपण पाहिलेला आहे, एकतर प्रोफेशनल फीजवरती पाहिलेला आहे, एकतर सॅलरीवरती पाहिलेलं आहे, आणि एखाद्या कॉन्ट्रॅक्टचं जर आपण पेमेंट करत असू, पेमेंट केलं, ते जे काय पेमेंट आहे त्या पेमेंटमधून हा TDS जो आहे तो TDS हा वजा केला जातो. सो TDS इज डिडक्टेड ॲट द टाईम ऑफ मेकिंग स्पेसिफिक पेमेंट्स, लाईक पेमेंट ऑफ सॅलरी, लाईक पेमेंट ऑफ कॉन्ट्रॅक्ट, लाईक जे तिसरं आपण म्हणतो की पेमेंट ऑफ कॉन्ट्रॅक्ट, त्यावेळेला त्या पेमेंटमधून हे TDS जो आहे तो कट केला जातो. हे झालं TDS. TCS म्हणजे काय बघा, व्हाईल TCS रेफर्स टू टॅक्स विच इज कलेक्टेड बाय द इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर. Okay, when supplier supplies some goods or services through its portal and the payment for that supply is collected by e-commerce operator. आता केअरफुली बघा की जे काही वेबसाईट्स आपण पाहतो, ॲमेझॉन वेबसाईट आहे, फ्लिपकार्ट आहे, स्नॅपडील आहे, होमशॉप 18 आहे, जबॉंग वेबसाईट आहे, किंवा अजून वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत. त्यांच्या वेबसाईट्सवरती ज्या काही गुड्स विकले जातात हे काही त्यांनी बनवलेले नसतात. जे वेगवेगळे प्रॉडक्ट्सचे सप्लायर्स आहेत, जे मॅन्युफॅक्चरर आहेत, ते त्यांच्या वस्तू ह्या ई-कॉमर्स पोर्टलवरती ते विकायला देतात. ओके, ॲमेझॉन त्यांचं जे स्वतःची वेबसाईट आहे, स्वतःचं ॲप आहे, त्याद्वारे ते सर्वांच्या वस्तू ह्या त्या ॲपद्वारे, वेबसाईटद्वारे त्या जगभरामध्ये, देशभरामध्ये, जगभरामध्ये ह्या सेल केल्या जातात. मग ह्यातून जो काही आपल्याला त्या ॲमेझॉन कंपनीला किंवा स्नॅपडील कंपनीला जो काय रेव्हेन्यू मिळतो त्यावरती हा TCS हा आकारला जातो. याचं स्ट्रक्चर बघा पहिल्यांदा काय की ॲमेझॉन प्रॉडक्ट वेबसाईटवरती जर आपल्याला आपली एखादी कंपनी आहे आणि आपलं एखादं प्रॉडक्ट जर विकायचं असेल तर आपल्याला त्यांच्या वेबसाईटवरती आपले प्रॉडक्ट हे ॲड करावे लागतात त्यांच्याकडून. आणि ज्या वेळेला एखादा कस्टमर ती वस्तू ऑर्डर करेल त्यावेळेला आपण स्वतः ती वस्तू ही त्या कस्टमरला पोचवली जाते, ॲमेझॉनकडून ती पोचवली जाते. त्याचं पेमेंट ॲमेझॉनला मिळतं आणि ॲमेझॉनला पेमेंट मिळाल्यानंतर त्या पेमेंटमधून ॲमेझॉन कंपनी स्वतःचं कमिशन वजा करते आणि राहिलेले पैसे जे आहेत ते त्या आपल्या कंपनीला देत असते. त्यामुळं हे जे काय ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत, या प्लॅटफॉर्मवरती जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत ते स्वतःच्या वस्तू त्या प्लॅटफॉर्मवरती दाखवतात. ज्या वेळेला कस्टमर त्या वस्तू खरेदी करतील, त्या खरेदी करण्याचं जे काही पेमेंट असेल ते पेमेंट त्या ऑनलाईन ऑपरेटरला, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट यांना मिळतं आणि या पेमेंटमधून ते स्वतःचं कमिशन वजा करतात आणि कमिशन वजा करून राहिलेली जी रक्कम आहे ती रक्कम ही त्या ज्या व्यक्तीच्या त्या वस्तू होत्या, ज्या कंपनीच्या, ज्या मॅन्युफॅक्चरच्या, त्याला ते पेमेंट हे केलं जातं. बघा पुढे काय सांगितलेलं आहे. There are many e-commerce operators like Amazon, Flipkart, Jabong, etc. operating in our country. इथं 2-3 सांगितलेत, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील आहे, जबॉंग आहे, मिंत्रा आहे. देर आर डिफरंट e-commerce operators working in our country. These operators displays on their portal the products as well as services which are actually supplied by some other person to the consumer. म्हणजे या ज्या काही वस्तू असतात या वस्तू स्वतः ॲमेझॉन पोचवत असेल किंवा जे कोण मॅन्युफॅक्चर असतील ते स्वतः ते वस्तू पोचवत असतात. ओके, आणि फक्त ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टच्या वेबसाईटवरती, पोर्टलवरती, ॲपवरती ह्या सर्व वस्तू ह्या डिस्प्ले केल्या जातात. ओके, काही वेळेला या मॅन्युफॅक्चरकडून त्या वस्तू घेतल्या जातात आणि ॲमेझॉन स्वतः त्या वस्तूंचं पॅकिंग करून त्यांचं लेबल लावून बॉक्समध्ये पॅक करून त्या वस्तू कस्टमरपर्यंत पोचवत असतं. The goods or services belonging to other suppliers are displayed on the portal of the operator. सर्व जे सप्लायर आहेत एखाद्या वस्तूचे, एखादं कोणतेही तुम्ही जर वेबसाईट पाहिली ॲमेझॉनची, एखादं प्रॉडक्ट पाहिलं तर ते प्रॉडक्ट सप्लाय करणारे, पोचवणारे वेगवेगळे सप्लायर्स असतात. ओके, त्या सर्व सप्लायरची डिटेल्स तिथे असते. त्यातून आपल्याला एक सप्लायर निवडायचा असतो आणि त्यातून आपण हे वस्तू खरेदी करू शकतो. अँड कन्झ्युमर कॅन बाय सच गुड्स थ्रू दीज पोर्टल्स. या पोर्टलवरून आपण वेगवेगळ्या वस्तू ज्या आहेत त्या आपण खरेदी करतो. पुढे काय सांगितलं आहे, ऑन प्लेसिंग द ऑर्डर फॉर अ पर्टिक्युलर प्रॉडक्ट. आपण ज्या वेळेला ॲमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल यावरती एखादी ऑर्डर प्लेस करतो, द ॲक्च्युअल सप्लायर, जो कोण त्या वस्तूचा खरा सप्लायर आहे, ॲमेझॉनच काय सर्व वस्तू सप्लाय करत नाही, फक्त सर्व वस्तू ह्या ॲमेझॉनच्या, फ्लिपकार्टच्या वेबसाईटवरती डिस्प्ले केल्या जातात.
ओके. आणि डिस्प्ले केल्यानंतर ज्या वेळेला एखादा कस्टमर वस्तू सिलेक्ट करून त्याची ऑर्डर करतो त्यावेळेला त्या वस्तूचा जो कोण सप्लायर आहे तो सप्लायर, द सप्लायर सप्लाईज द सिलेक्टेड गुड्स टू द कस्टमर. जो सप्लायर आहे तो ते सप्लाय करतो. फक्त त्याचं नाव येताना ॲमेझॉन येतं, परंतु ते काय ॲमेझॉननं सप्लाय केलेलं नसतं. तर त्या वस्तूचा जो कोण सप्लायर आहे त्या वस्तूचं पॅकिंग त्याच्यावर नाव ॲमेझॉन असतं, परंतु जर आपण त्या वस्तूची रिसीट, इनव्हॉइस, पावती जर व्यवस्थित पाहिली तर तिथं सप्लायरचं नाव वेगळंच असतं. ओके. फक्त जे पॅकिंग आहे, जे वरती बॉक्सवरती नाव आहे, पॅकेटवरती नाव आहे ते ॲमेझॉनचं येतं, परंतु सप्लायर हा वेगळा असतो. द प्राईस ऑफ द प्रॉडक्ट इज कलेक्टेड बाय द ऑपरेटर फ्रॉम द कन्झ्युमर. ओके. आपण नॉर्मली जे पेमेंट करतो ते पेमेंट कुणाला मिळतं तर ॲमेझॉन, फ्लिपकार्ट यांनाच मिळतं. ओके. आणि मग ते त्या सप्लायरला कधी दिलं जातं बघा, अँड पास्ड ऑन टू द ॲक्च्युअल सप्लायर. ते पेमेंट ज्या सप्लायरनं वस्तू पुरवलेल्या आहेत, पोचवलेल्या आहेत त्यांना पेमेंट दिलं जाईल, पण कधी आफ्टर डिडक्टिंग द कमिशन ऑफ द ऑपरेटर. ओके. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा स्नॅपडील, होमशॉप 18 यांचे जे पोर्टल्स आहेत या पोर्टलवरती तुम्ही वस्तू डिस्प्ले करताय, सर्वांना दाखवताय आणि त्या पोर्टलवरून लोकांनी वस्तू खरेदी केलेल्या आहेत. वस्तू जरी दुसऱ्यांच्या असल्या तरी या पोर्टलद्वारे तुम्ही लोकांना वस्तू विकताय. ओके. वस्तू ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरून लोक खरेदी करतात, म्हणून जे काय पेमेंट मिळेल ते सुरुवातीला मिळताना या ॲमेझॉन, फ्लिपकार्ट यांना मिळतं आणि या पेमेंटमधून ते स्वतःचं कमिशन वजा करतात आणि जे काही राहिलेली रक्कम आहे ती रक्कम ज्या सप्लायरच्या त्या वस्तू आहेत, ज्या सप्लायरच्या त्या वस्तू आहेत त्यांना ते पेमेंट हे केलं जातं. ओके. नाव द नेक्स्ट पॉईंट इज the government. What is the government policy? The government has placed a responsibility on the operator. जे कोण ऑपरेटर्स आहेत म्हणजे ॲमेझॉन, फ्लिपकार्ट यांची जबाबदारी आहे टू कलेक्ट द टॅक्स ॲट द रेट 1% फ्रॉम द सप्लायर. आता जे सप्लायर्स आहेत ज्यांच्या वस्तू ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती विकल्या जातात त्यांच्याकडून 1% टॅक्स घेण्याची जबाबदारी ही ऑपरेटरची आहे. म्हणजेच ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, होमशॉप 18, स्नॅपडील यांची ती जबाबदारी आहे की 1% टॅक्स हा वसूल करणं. आणि हा कुणाकडून केला जातो तर सप्लायरकडून. ज्यांच्या वस्तू आहेत त्यांच्याकडून. ते ऑब्वियसली पुन्हा कस्टमरकडून वसूल केलेलाच असतो, परंतु ही जबाबदारी ही ऑनलाईन ऑपरेटर म्हणजेच फ्लिपकार्ट, स्नॅपडील, ॲमेझॉन यांची आहे. बघा, धिस शॅल बी डन बाय द ऑपरेटर बाय पेईंग द सप्लायर द प्राईस ऑफ द प्रॉडक्ट सर्व्हिसेस लेस टॅक्स कॅल्क्युलेटेड ॲट द रेट 1%. म्हणजे ज्या वेळेला समजा एखादा कस्टमर आहे, ओके, आपण कस्टमर आहोत, आपण ॲमेझॉनच्या वेबसाईटवरून सपोज एखादी वस्तू खरेदी केली, त्याचं पेमेंट आपण ॲमेझॉनला करणार. ॲमेझॉन काय करेल, जे पेमेंट मिळालेलं आहे, जे पैसे मिळालेले आहेत, जे काय पैसे मिळाले असतील त्यामधून स्वतःचं कमिशन वजा करतं. त्याचबरोबर त्या पेमेंटमधून जो काही TCS आहे तो सुद्धा वजा केला जातो आणि नंतर राहिलेली रक्कम जी आहे ती त्या सप्लायरला पेड केली जाते. ओके. त्यामुळं ॲमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल यांना जे पेमेंट मिळतं ते पेमेंट काय त्यांचं नसतं, त्यांचं फक्त कमिशन आहे. ते कमिशन वजा घेतात, त्याचबरोबर जो टॅक्स आहे ते सुद्धा कट करतात आणि उरलेलं जे पेमेंट आहे ते सप्लायरला केलं जातं. आणि जो टॅक्स कट केलेला आहे, ओके, टॅक्स कट केलेला आहे सप्लायरला पैसे देण्यापूर्वी, ओके, की कॅल्क्युलेटेड ॲट द रेट 1%. द सेड अमाऊंट विल बी कॅल्क्युलेटेड ऑन नेट व्हॅल्यू ऑफ गुड्स सप्लायड थ्रू द पोर्टल बाय द ऑपरेटर. ऑपरेटरने आपल्या पोर्टल थ्रू किती रुपयाच्या वस्तू विकल्या त्यावरती 1% हा टॅक्स जो आहे तो आकारला जातो. एक उदाहरण म्हणून बघा, सपोज अ सर्टन प्रॉडक्ट, एखादा पर्टिक्युलर प्रॉडक्ट आहे, इज सोल्ड ॲट ₹10,000. जर ते प्रॉडक्ट 10,000ला विकलं जात असेल थ्रू ॲन ऑपरेटर बाय अ सेलर, ओके, ते जर 10,000ला प्रॉडक्ट विकलं गेलं, द ऑपरेटर वूड डिडक्ट टॅक्स ॲट द रेट 1%. जे 10,000 रुपये वस्तू विकून मिळालेले आहेत, 10,000ला आपण ते ऑनलाईन विकलं, जे काही 10,000 पेमेंट आलं आहे त्यामधून द ऑपरेटर म्हणजे ॲमेझॉन, फ्लिपकार्ट हे ऑपरेटर काय करतात, दे डिडक्ट टॅक्स ॲट द रेट 1%. 10,000चे 1%, 10,000चे 1% येतं 1,000. 1% टॅक्स ऑफ नेट व्हॅल्यू, 10,000चे 1% किती, ₹100 टॅक्स कट केला जातो, स्वतःचं कमिशन वजा केलं जातं आणि मग राहिलेली रक्कम त्या ऑपरेटरलाही पेड केली जाते. ओके. हे महत्त्वाचं आहे बघा की एखादी वस्तू, आता हे जर उदाहरण पाहिलं तर ही वस्तू ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती विकले की तिला 10,000ला, हे पैसे मिळाले कुणाला, ॲमेझॉनला. त्या 10,000 जे ॲमेझॉनला मिळालेले आहेत त्यामधून पहिल्यांदा जो टॅक्स आहे ₹100 TCS तो वजा होईल.
त्याचबरोबर या वस्तू ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ॲमेझॉनच्या प्लॅटफॉर्मवर विकल्या गेल्या म्हणून ॲमेझॉनचं कमिशन उदाहरण म्हणून सांगतोय 200 रुपये किंवा 100 रुपये ते वजा केलं जाईल. 10,000 मिळाले होते, त्यातून टॅक्स कट केला, त्यातून ॲमेझॉनचं कमिशन वजा केलं, फ्लिपकार्टचं कमिशन जे काय असेल ते वजा केलं आणि त्यातून जे राहिलेली रक्कम असते, मग ते 9,500 असेल, 9,800 असेल, ती त्या सप्लायरला, ज्याच्या वस्तू आहेत त्या सप्लायरला ते राहिलेले 9,500 किंवा 9,600 9,700 रुपये हे त्या सप्लायरला नंतर दिले जातात. आता हे जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत, आत्ता जे सांगितले, ॲमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, होमशॉप 18 आहे, स्नॅपडील आहे, जबॉंग आहे, या ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवाल्यांना रजिस्ट्रेशन करणं, GST अंडर रजिस्ट्रेशन करणं हे कंपल्सरी आहे. त्यांचा टर्नओव्हर कितीही कमी असो जास्त असो, इट इज कंपल्सरी फॉर ऑनलाईन ऑपरेटर्स, फॉर द ई-कॉमर्स ऑपरेटर्स टू डू रजिस्ट्रेशन अंडर GST. बघा, द ई-कॉमर्स ऑपरेटर्स ॲज वेल ॲज सप्लायर्स सप्लाइंग गुड्स थ्रू दीज ऑपरेटर्स. ओके, मग ते ई-कॉमर्स ऑपरेटर म्हणजे ॲमेझॉन, फ्लिपकार्ट ह्या वेबसाईट्स असतील, यांना, या कंपन्यांना असेल, किंवा ज्या कंपन्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे वस्तू विकतात, जे सप्लायर्स आहेत, त्यांना इट इज कंपल्सरी टू रजिस्टर अंडर GST. यांच्यासाठी यांना रजिस्ट्रेशन करणं, GST अंडर रजिस्ट्रेशन करणं हे कंपल्सरी आहे. कुणाकुणाला? जे ई-कॉमर्स ऑपरेटर्स आहेत, जसं ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील आहेत, त्यांना देखील. आणि त्याचबरोबर या पोर्टलवरती, ई-कॉमर्स पोर्टल ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरती जे लोक स्वतःच्या वस्तू विकतात, सप्लायर्स आहेत, त्यांना देखील GST रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी आहे. आणि जे GSTचं रजिस्ट्रेशनसाठी लिमिट होतं, द थ्रेशोल्ड लिमिट ऑफ ₹20 lakhs इज नॉट ॲप्लिकेबल टू देम. बाकीच्या बिझनेसेसला 20 लाखाचं लिमिट होतं, पण हे लिमिट ह्या ई-कॉमर्स ऑपरेटरला नाही. ज्या व्यक्तीची ई-कॉमर्स कंपनी असेल, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, जबॉंग, स्नॅपडील, होमशॉप 18, त्यांना GST रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहेच आहे. त्याचबरोबर ए पर्सन हू सेल्स द गुड्स ऑन दीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स, जे बिझनेसमन जे व्यक्ती स्वतःच्या वस्तू ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती विकतात, त्यांना देखील GST रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी आहे. आता पुढे बघा काय सांगितलं आहे. सेक्शन 24 सबसेक्शन X ऑफ CGST ॲक्ट मेक्स इट कंपल्सरी फॉर एव्हरी ई-कॉमर्स ऑपरेटर टू गेट रजिस्टर अंडर GST. जे आत्ता सांगितलं, प्रत्येक ई-कॉमर्स ऑपरेटर, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, होमशॉप 18 हे सगळे ई-कॉमर्स ऑपरेटर्स आहेत, यांना GST रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी आहे. त्याचबरोबर बघा काय सांगितलं आहे. सिमिलरली सेक्शन 24 सबसेक्शन 9 ऑफ GST Act 2017 makes it mandatory for every person who sells goods through these online platform to get registered under GST. जे मागाशी सांगितलं, GST रजिस्ट्रेशन हे काय फक्त ई-कॉमर्स ऑपरेटर्सनेच करावं असं नाही. जे ई-कॉमर्स ऑपरेटर्स आहेत, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, होमशॉप 18, यांना GST रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहेच आहे. पण त्याचबरोबर एव्हरी इंडिव्हिज्युअल, एव्हरी बिझनेसमन हू सेल्स द गुड्स अँड सर्व्हिसेस थ्रू दीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स, जो व्यक्ती, जी कंपनी, जो बिझनेस हा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील हे ज्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत, ज्याला आपण ई-कॉमर्स ऑपरेटर्स असं म्हणतो, या प्लॅटफॉर्मद्वारे जे व्यक्ती वस्तू विकत असतील, त्यांना देखील GST रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी आहे. ओके, नाव द नेक्स्ट पॉईंट इज पॉवर टू कलेक्ट द टॅक्स. ओके, हा जो टॅक्स कलेक्ट केला जातो, याचे अधिकार कशा अंतर्गत दिलेत बघा. सेक्शन 52 ऑफ CGST ॲक्ट 2017 provides for tax collection at source by the e-commerce operator in respect of taxable supplies made through it by other suppliers. यांच्या प्लॅटफॉर्मद्वारे ई-कॉमर्स ऑपरेटर्स जे आहेत, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, यांच्या प्लॅटफॉर्मद्वारे जे सप्लायर्स वस्तू विकतील, त्या वस्तूंवरती टॅक्स आकारण्याचा अधिकार हा सेक्शन 52 द्वारे त्या ऑपरेटरला दिलेला आहे. कोणते ऑपरेटर? ई-कॉमर्स ऑपरेटर, म्हणजे ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील वगैरे वगैरे. हे जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत, यांच्या प्लॅटफॉर्मद्वारे ज्या वस्तू विकल्या जातात, त्या वस्तूंवरती टॅक्स कलेक्ट करण्याचा अधिकार हा त्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म चालवणारा ॲमेझॉन, फ्लिपकार्टला सेंट्रल गव्हर्नमेंटने या सेक्शन 52 द्वारे दिलेला आहे. वेअर द कन्सिडरेशन इन रिस्पेक्ट ऑफ सच सप्लायज इज कलेक्टेड बाय हिम. ओके, वस्तू ज्या ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे विकल्या जातात, त्याचं पेमेंट हे त्या ऑपरेटरलाच मिळतं. त्यामधून टॅक्स वजा करण्याचा अधिकार हा त्या ऑपरेटरला दिलेला आहे. नाव द नेक्स्ट पॉईंट इज TCS स्टेटमेंट.
हा जो टॅक्स कलेक्ट केला जातो, ओके, त्याचं जे स्टेटमेंट आहे बघा, द अमाऊंट ऑफ टॅक्स कलेक्टेड बाय द ऑपरेटरने ॲमेझॉन असो किंवा फ्लिपकार्ट असो यांनी जो काही टॅक्स कलेक्ट केलेला आहे, दिवसाभरामध्ये हजारो वस्तू विकल्या जातात, ओके, महिन्याभराचा विचार केला लाखो वस्तू विकल्या जातात ॲमेझॉनद्वारे, फ्लिपकार्टद्वारे. यामधून जे काही पैसे मिळतात त्यातून जो काही टॅक्स वजा केलेला आहे, इट इज रिक्वायर्ड टू बी डिपॉझिटेड. हा गव्हर्नमेंटला कधी जमा करायचा? इट इज रिक्वायर्ड टू बी डिपॉझिटेड बाय 10th ऑफ द फॉलोइंग मंथ. ज्या महिन्याचा टॅक्स आहे त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये 10 तारखेच्या अगोदर हा टॅक्स गव्हर्नमेंटला जमा करावा लागतो, ड्युरिंग विच सच कलेक्शन इज मेड. ज्या महिन्यामध्ये टॅक्स कलेक्ट केला आहे त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये 10 तारखेच्या आत तो टॅक्स जमा केला पाहिजे गव्हर्नमेंटकडे. द ऑपरेटर इज ऑल्सो रिक्वायर्ड टू फर्निश अ मंथली स्टेटमेंट इन फॉर्म GSTR 8 बाय 10th ऑफ फॉलोइंग मंथ. टॅक्स तर पुढच्या महिन्याच्या 10 तारखेच्या आत जमा करायचाच, प्लस त्याबरोबर किती TCS कलेक्ट केलेला आहे ते त्याचं मंथली स्टेटमेंट हा GSTR 8 हा जो फॉर्म आहे तो फॉर्म फिलअपसुद्धा करून तो गव्हर्नमेंटकडे GST ऑफिसमध्ये जमा करावा लागतो. कधी? तो सुद्धा 10 तारखेच्या आत. ज्या महिन्याचा टॅक्स आहे त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये हा मंथली फॉर्म हा GSTR 8 हा सबमिट करावा लागतो. द ऑपरेटर इज ऑल्सो रिक्वायर्ड टू फाईल an annual statement in the prescribed form by 31st December following the end of the year. आपलं वर्ष कधी संपतं? 31 मार्चला. 31 मार्चला वर्ष संपल्यानंतर पुढे 31 डिसेंबरपर्यंत, म्हणजे मार्च नंतर पुढे म्हणजे एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, पुढच्या 9 महिन्याच्या आत आपल्याला ॲन्युअल स्टेटमेंट, वर्षभराचं स्टेटमेंट, किती TCS कलेक्ट केलेलं आहे, कोणत्या वस्तूवरती TCS कलेक्ट केलेलं आहे याचं स्टेटमेंट हे 31 डिसेंबरच्या आत, म्हणजे वर्ष संपतं 31 मार्चला, तिथून पुढे 8-9 महिने आहेत तोपर्यंत आपल्याला हे ॲन्युअल स्टेटमेंट हे देखील आपल्याला सबमिट करावं लागतं. द ऑपरेटर कॅन रेक्टिफाय एरर्स इन द स्टेटमेंट फाईल. जे काही स्टेटमेंट, मंथली स्टेटमेंट जमा केलं आहे किंवा ॲन्युअल स्टेटमेंट जमा केलं आहे त्यामध्ये रेक्टिफिकेशन, दुरुस्तीही करता येते इफ एनी, लेटेस्ट बाय द रिटर्न टू बी फाईल्ड फॉर द मंथ ऑफ सप्टेंबर फॉलोइंग द एंड ऑफ द फिनान्शियल इयर. वर्ष संपल्यानंतर आपलं वर्ष मार्चला संपतं, सप्टेंबरच्या आत जर आपण ते फाईल केलं असेल रिटर्न तर त्यामध्ये बदल देखील करता येतात. ओके, नेक्स्ट पॉईंट इज क्रेडिट ऑफ टॅक्स कलेक्टेड. आता बघा, आपण म्हणतोय की ॲमेझॉन नावाची एक फॉर एक्झाम्पल वेबसाईट पाहिली, त्या वेबसाईटवरून आपण वस्तू खरेदी केल्या, पेमेंट कोणाला मिळणार आहे? ॲमेझॉनला. ओके, हे जे पेमेंट ॲमेझॉनला मिळेल, समजा पेमेंट आहे 20,000 रुपये उदाहरणार्थ, तर त्यामधून जो TCS वजा केला जातो तो वजा करण्याची जबाबदारी ही ॲमेझॉनची आहे. आणि हा जो काही टॅक्स वजा होईल, समजा फॉर एक्झाम्पल 100 रुपये टॅक्स आहे फॉर एक्झाम्पल, तर हा जो काही 100 रुपये टॅक्स वजा केलेला आहे तो टॅक्स गव्हर्नमेंटकडे जमा केला जातो. ओके, हा टॅक्स गव्हर्नमेंटला जमा होईल, परंतु हा जो काही टॅक्स आहे ह्या वस्तू कोणाच्या आहेत? ज्या सप्लायरच्या ह्या वस्तू आहेत, ज्या सप्लायरच्या ह्या वस्तू आहेत त्या सप्लायरला ह्या 100 रुपये टॅक्सचं क्रेडिट दिलं जातं. ओके, ज्या सेलरने त्या वस्तू विकल्या, ॲमेझॉन हा फक्त एक प्लॅटफॉर्म आहे, वस्तू ॲमेझॉनचा नसतात, ॲमेझॉन हा फक्त प्लॅटफॉर्म आहे. ह्या वस्तू ज्या सप्लायरच्या आहेत त्या सप्लायरला हा 100 रुपये जो TCS आहे त्या TCSचं त्याला क्रेडिट दिलं जातं. बघा, द टॅक्स कलेक्टेड बाय द ऑपरेटर, हा जो टॅक्स ॲमेझॉन, फ्लिपकार्टवाले कलेक्ट करतात, शॅल बी क्रेडिटेड टू द कॅश लेजर ऑफ द सप्लायर. जो सप्लायर आहे त्याच्या लेजरला तो जो काय टॅक्स आहे तो क्रेडिट केला जातो, हू हॅज सप्लायड द गुड्स थ्रू द ऑपरेटर. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट हे फक्त ऑपरेटर्स आहेत, प्लॅटफॉर्म्स आहेत, पण या प्लॅटफॉर्मद्वारे जे बिझनेसमन, जे व्यक्ती वस्तू विकतात, जे सप्लायर्स आहेत त्यांना त्यांच्या क्रेडिटला हा टॅक्स हा दाखवला जातो. द सप्लायर कॅन क्लेम क्रेडिट फॉर TCS रिफ्लेक्टेड इन द रिटर्न ऑफ ऑपरेटर. ज्या वेळेला हे ॲमेझॉन, फ्लिपकार्ट हे स्वतःचं रिटर्न फाईल करतात त्यावेळेला कोणत्या सप्लायरकडून जो टॅक्स आहे, कोणत्या सप्लायरचा किती टॅक्स कलेक्ट केलेला आहे हा त्या स्टेटमेंटमध्ये असतो, आणि त्याद्वारे ते जेवढा टॅक्स त्यांचा कट केलेला आहे TCS त्याचं ते क्रेडिट देखील हे मिळवू शकतात आणि ते त्यांना दिलं जातं. आता हा जो काही TCS कलेक्ट केलेला आहे, ओके, कलेक्ट करण्याची जबाबदारी ही ऑनलाईन ऑपरेटरची आहे, म्हणजेच ॲमेझॉन, फ्लिपकार्ट यांची आहे. ओके, आणि त्यांच्या स्टेटमेंटमध्ये कोणकोणत्या सप्लायरचा टॅक्स किती आहे हे तिथं मेन्शन केलेलंच असतं. ओके, ही एक बाजू. आणि दुसरी म्हणजे जे सप्लायर्स आहेत, सप्लायरला जे पेमेंट मिळते त्या पेमेंटमधून ऑलरेडी त्यांचा टॅक्स हा कट झालेलाच आहे, हे दुसरी साईड आहे. मग ह्या दोघांचं मॅचिंग केलं जातं, कंपॅरिझन केलं जातं. बघा, मॅचिंग द डिटेल्स ऑफ सप्लाईज. बघा, द डिटेल्स ऑफ सप्लाईज
सप्लायरने कोणकोणत्या वस्तू सप्लाय केल्या, कोणकोणत्या वस्तू ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे विकल्या, द डिटेल्स ऑफ सप्लाय इन्क्लुडिंग व्हॅल्यू ऑफ गुड्स, किती व्हॅल्यूच्या गुड्स आहेत सबमिटेड बाय एव्हरी ऑपरेटर इन द स्टेटमेंट विल बी मॅचड. ओके, ऑनलाईन ऑपरेटर जे आहेत ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, हे त्यांचं स्टेटमेंट हे करतात की त्यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मद्वारे किती रुपयाच्या कोणकोणत्या सप्लायरच्या वस्तू विकलेल्या आहेत आणि त्याचं मॅचिंग कशाशी केलं जातं, विथ द डिटेल्स ऑफ सप्लाय सबमिटेड बाय ऑल सच सप्लायर्स इन देअर रिटर्न. ओके, एका बाजूला जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म प्रोव्हायडर्स आहेत ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, हे देखील स्टेटमेंट त्यांचं सबमिट करतात. त्याचबरोबर जे सप्लायर आहेत ते सुद्धा त्यांचं स्टेटमेंटमध्ये आम्ही ॲमेझॉनवरून एवढ्या वस्तू विकल्या, फ्लिपकार्टवरून एवढ्या वस्तू विकल्या, हे जे स्टेटमेंट सबमिट करतात आणि ह्या दोन्हीचं कंपॅरिझन केलं जातं. आणि हे कंपॅरिझन करताना ओके, जर त्यामध्ये काही दोष असेल किंवा काही अमाऊंट कमी जास्त असेल, इफ देर इज एनी डिस्क्रिपन्सी इन द व्हॅल्यू ऑफ सप्लायज, म्हणजे उदाहरणार्थ ॲमेझॉनचं जे काय स्टेटमेंट आहे त्यामध्ये सांगितलं आहे की ABC लिमिटेड नावाची जी कंपनी आहे त्यांच्या आम्ही 1 लाखाच्या वस्तू विकल्या, उदाहरणार्थ असं ॲमेझॉन सांगते, आणि जी ABC लिमिटेड कंपनी ती म्हणते की आम्ही ॲमेझॉनवरती फक्त 80,000च्याच वस्तू विकल्या, म्हणजे दोन्हींच्या अमाऊंटमध्ये फरक आहे. अशा सिच्युएशनमध्ये काय होईल बघा, द सेम वुड बी कम्युनिकेटेड टू बोथ द पार्टीज. ते ॲमेझॉनला पण सांगितलं जाईल, ॲमेझॉनला सांगितलं जाईल की तुम्ही म्हणताय 1 लाखाच्या वस्तू विकल्या आणि कंपनी म्हणते की आम्ही 80,000च्या विकल्या किंवा 1,20,000च्या वस्तू ॲमेझॉन थ्रू विकलेल्या, हे दोन्ही पार्टीजला कम्युनिकेट केलं जाईल. अँड इफ सच डिस्क्रिपन्सी इन व्हॅल्यू इज नॉट रेक्टिफाईड विदिन द गिव्हन टाईम, एक म्हणतोय आम्ही 1 लाखाच्या वस्तू विकल्या, एक म्हणतोय आम्ही 80,000च्या किंवा 1,20,000च्या वस्तू विकल्या, हे जर दोन्ही पार्टीचं रेक्टिफिकेशन मुदतीमध्ये झालं नाही तर जी काही जादाची रक्कम आहे 20,000, 30,000ची, इफ सच देन सच अमाऊंट वुड बी ॲडेड इन द टॅक्स लायबिलिटी ऑफ द सच सप्लायर. ओके, जर त्यामध्ये जादा रक्कम काही येत असेल टॅक्सची तर ती रक्कम ही त्या सप्लायरला पेड करावी लागते. द सप्लायर विल हॅव टू पे द डिफरन्शियल अमाऊंट ओके अलॉंग विथ इंटरेस्ट, आणि त्यानं कमी टॅक्स भरला म्हणून तो टॅक्स तर भरावा लागतोच, विथ पेनल्टी म्हणून इंटरेस्टसुद्धा हा त्या सप्लायरला हा पेड करावा लागतो. ओके, आणि अशा सिच्युएशनमध्ये जे ऑपरेटर्स असतात यांना काही वेळेला नोटीससुद्धा मिळू शकते ओके गव्हर्नमेंटकडून. सो लास्ट पॉईंट आहे या लेक्चरचा तो म्हणजे नोटीस टू द ऑपरेटर. जे ऑपरेटर्स आहेत मग त्यामध्ये फ्लिपकार्ट आहे, ॲमेझॉन आहे, होमशॉप 18 आहे, स्नॅपडील आहे, जबॉंग आहे, व्हेरियस ऑपरेटर्स, ई कॉमर्स ऑपरेटर्स आर सेलिंग द गुड्स इन द वर्ल्ड. ओके, मग त्यामध्ये बघा, ॲन ऑफिसर नॉट बिलो द रँक ऑफ डेप्युटी कमिशनर ओके कॅन इश्यू नोटीस टू द ऑपरेटर. ओके, एखादा डेप्युटी कमिशनर लेवलचा व्यक्ती ऑफिसर हा ऑपरेटरला नोटीस पाठवू शकतो. कशासाठी? आस्किंग हिम टू प्रोव्हाइड द डिटेल्स रिलेटिंग टू व्हॉल्यूम ऑफ गुड्स सप्लाइड, स्टॉक ऑफ गुड्स इन द गोडाऊन एक्सेट्रा. जर गव्हर्नमेंटला असं काय लक्षात आलं की एखादा ऑपरेटर आहे, कोणताही ऑपरेटर, ई कॉमर्स ऑपरेटर, तो जर सपोज काही फ्रॉड करत असेल, तो जर कमी टॅक्स पे करत असेल असं जर लक्षात आलं तर त्या ऑपरेटरला नोटीस देखील पाठवली जाऊ शकते. कशा संदर्भात? तर टू प्रोव्हाइड द डिटेल्स रिगार्डिंग गुड्स अँड सर्व्हिसेस सप्लाइड, म्हणजे त्यांच्या प्लॅटफॉर्मद्वारे किती रुपयाच्या वस्तू विकल्या गेल्या याच्या सर्व डिटेल्स द्या. त्याचबरोबर तुमच्याकडे किती स्टॉक आहे ओके वेगवेगळ्या वस्तूंचा याच्या डिटेल्स द्या. अशी नोटीस हे गव्हर्नमेंट ओके हे त्या ऑपरेटरला पाठवू शकतं. द ऑपरेटर इज रिक्वायर्ड टू प्रोव्हाइड सच इन्फॉर्मेशन विदिन 15 वर्किंग डेज. नोटीस मिळाल्यापासून पुढच्या 15 दिवसामध्ये ती सर्व माहिती त्या ऑपरेटरला प्रोव्हाइड करावी लागते. ही जी नोटीस आहे ही नोटीस GST ऑफिसकडून दिली जाते ओके, आणि GST ऑफिसकडून ही नोटीस मिळाल्यानंतर विदिन 15 डेज इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द ई कॉमर्स ऑपरेटर टू प्रोव्हाइड ऑल नेसेसरी इन्फॉर्मेशन टू द GST ऑफिस. 15 दिवसामध्ये ती माहिती द्यावीच लागते. आणि जर नाही दिली बघा, इन केस ॲन ऑपरेटर फेल्स टू फर्निश द इन्फॉर्मेशन, इफ द ऑपरेटर डज नॉट प्रोव्हाइड द इन्फॉर्मेशन विदिन द टाईम, जर माहिती दिली नाही किंवा माहिती वेळेत दिली नाही बघा, बिसाइड्स बिईंग लायबल फॉर पिनल ॲक्शन, तर त्यावरती पिनल ॲक्शन म्हणजे कायदेशीर कारवाई तर होऊ शकतेच, प्लस फायनान्शियल ॲक्शन काय बघा, अंडर सेक्शन 122 शॅल ऑल्सो बी लायबल फॉर पेनल्टी अप टू ₹25,000. म्हणजे GST ऑफिसकडून नोटीस मिळाली आहे की तुम्ही सेल्स जो केलेला आहे, तुम्ही वस्तू ज्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म थ्रू विकलेल्या आहेत त्याचे डिटेल्स द्या, तुमच्याकडे जो स्टॉक आहे तुमच्या सप्लायरकडे त्याचे डिटेल्स द्या, आणि ती माहिती आपल्याला 15 दिवसाच्या आत सबमिट करावी लागते
ओके. आणि जर 15 दिवसाच्या आत आपण ही माहिती सबमिट केली नाही तर आपल्याला फायनान्शियल पेनल्टी आर्थिक दंड 25,000पर्यंत होऊ शकतोच. त्याचबरोबर आपल्यावरती कायदेशीर कारवाईसुद्धा होऊ शकते. ओके. हे जर इन केस त्या ऑपरेटरला नोटीस मिळाली तर फक्त 15 दिवसाच्या आत ती सर्व माहिती देणं हे अपेक्षित आहे. ओके. सो दीज आर द different provisions of TCS regarding sale of goods and services through the different e-commerce operators platform. जे e-commerce वेगवेगळे ऑपरेटर्स आहेत, Amazon, Flipkart, Homeshop18, Snapdeal आहे, Jabong.com आहे. different operators are selling the goods and services in India, and when they sell such goods through their platform, then it is their responsibility to collect the TCS and फ्रॉम द अमाऊंट रिसिव्ड फ्रॉम द कस्टमरकडून जी अमाऊंट मिळालेली आहे त्या अमाऊंटमधून TCS डिडक्ट करणं, वजा करणं ही जबाबदारी त्या ऑपरेटरची आहे. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील यांची आहे. आणि नंतर ते स्वतःचं कमिशन पण वजा करतात आणि राहिलेली जी रक्कम आहे तेवढीच फक्त ही त्या जो सप्लायर आहे, वस्तूचा खरा सेलर आहे, त्याला ती पेड केली जाते. Okay, so these are the provisions of TCS regarding sale of goods through the e-commerce platforms. Okay, so that's it with today's lecture. In the next lecture we will study the examples on the computation of TCS. Okay, so thank you very much.